मानवी जीवन फुलवणारा, मन मोहून टाकणारा आणि क्षणात सार उद्ध्वस्त करणारा, रुद्र रूप धारण करणारा निसर्ग, ही दोन्ही रूपे गारपीट या पाठात आज आपण बघणार आहोत। लेखिका ज्ञानदा नाईक। तर सुरू करूयात। जवळपासच्या छोट्याशा खेड्यातल्या शेतावर आम्ही हिंडत होतो। मार्च महिन्याची अखेर होती। शेतातल्या काही भागात कापणी झाली होती, काही भागात मिरच्यांची तोडणी चालू होती। हिरव्या तांबड्या मिरच्या चटाचट तोडून अनेक बाया टोपल्या भरत होत्या। शेजारीच फळबागा होत्या। पलीकडे कापसांच्या बोंडांनी भर दिवसात चांदण्या थरले होते। पाटाचे पाणी खळाखळा धावत होते। दिवस बुडायला तसा बराच अवधी होता। अचानक अंधारून आले। आकाशात काळे ढग भरभरून आले। समोरून प्रचंड वेगाने वाऱ्याचे झोत संतापलेल्या नागासारखे फुसकारे टाकत यायला लागले। हारीने लावलेली निलगिरीची उंच झाडे गदगदून हलू लागली। छोटी छोटी झाडे पक्ष्यासारखी फडफडू लागली। जमिनीवरल्या पाचोळ्याने फेर धरले। धूळ उडू लागली आणि हा हा म्हणता तिचा प्रचंड पडदाच उभा राहिला। पलीकडचे शेतच काय, पण शेजारचे माणूसही दिसेनासे झाले। आमची पळताभुई थोडी झाली। धावा धावा, पळा पळा, तिथे थांबू नका, अशी हाकाटी मी ऐकली आणि कशीबशी शेतावरल्या घराची ओसरी गाठली। झंझावाती वारे, प्रचंड धूळ, रो 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 आवाज, निसर्गाचे ते रूप पाहून जीव दडपून गेला। चारी दिशांनी धुळींची उधळण चालू होती। ढगांचे नगारे जोरजोरात गडगडाट करत होते। आडोशाला भेदरलेली गुरे दिसत होती। कुत्री घशातच आवाज करून भिंतीला चिटकून उभी होती। पक्षी कुठे गेले बापडे कुणास ठाऊक। काही वेळ तसाच गेला आणि कोरड्या जमिनीवर थेंबांचे काळे करडे टिपके उमटले। मातीचा सुगंध दरवळला। टप थेंबांनी जमिनीवर तिरकस उड्या घेतल्या आणि पाहता पाहता सरी वेगाने कोसळू लागल्या। जमिनीवर वेगाने आपटून थेंबांच्या ठिकऱ्या उडाल्या। पाठोपाठ गारा आपटू लागल्या। झाडांचे शेंडे वाकले, पाती जमिनीला टेकली। जलधारांचे ते नृत्य पाहताना भान हरवून गेले। तेवढ्यात ओसरीला लागूनच असलेल्या एका खोलीमधून सामूहिक गीताचे सूर ऐकू येऊ लागले। मी त्या खोलीकडे धावले। आत शेतमजूर स्त्रिया दाटीवाटीने बसल्या होत्या। खोलीत दिवा नव्हता। त्यांच्या अंगावरल्या चांदीच्या दागिन्यांचा खळखळाट होत होता। त्यांनी ताल धरला होता। बेभानपणे त्या गात होत्या। सोबतीची माणसेही त्यांच्या गाण्यात मधून मधून सूर मिसळत होती। मानवाच्या आनंदाचा तो आविष्कार पाहून मी थक्क झाले। तो आनंद त्यांच्या काळजातून उसळून बाहेर पडत होता। ही सारी मंडळी आदिवासी दिसत होती। रंगीबेरंगी वस्त्रे, दागिने आणि प्रसन्न चेहरे। गाण्याची भाषा, त्यातले शब्द अनोळखी होते, पण त्यातले सूर मनाला भिडत होते। बाहेर निसर्गाचा जल्लोष चालू होता। आत मानवाचा आनंद बहरून आला होता। कोसळणाऱ्या धारा सारी धरित्री धुवून टाकतच होत्या। या सरींनी आज या धरतीच्या कुशीत कितीतरी बीजे अंकुरली असतील आणि या सुरांनी कितीतरी कोंब उभारून आले असतील। दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही परतीच्या वाटेला लागलो। निसर्गाचे सारे रूप पार पालटून गेले होते। काल मोठ्या दिमाखात फळांचा सभार पेलणारी मोसंबीची बाग छिन्न विच्छिन्न झाल्यासारखी दिसत होती। कुठे फांद्या तुटल्या होत्या तर कुठे शेंडे तुटलेले। प्रत्येक झाडाच्या भोवती पिवळ्या धमक फळांचा खच चिखलात पडलेला होता। बागेची पार रयाळ गेली होती। शुभ्र कापसांची शेते चिखलाने बरबटली होती। उंच झाडे मुळासकट उन्मळून पडली होती। मिरचीच्या झुडपांचा पार काला झाला होता। काल जिथे वीत लांबीची कणसे झुलत होती, ती शेते आज अगदी उजाड उदास दिसत होती। झाडांची पाने वाऱ्याने पार ओरबडून टाकली होती। ते सारे दृश्य पाहून, निसर्गाने केलेला तो विध्वंस पाहून आम्ही मुक्या मनाने गावाबाहेर पडलो। काल जे अनुभवले ते खरे, की आज जे दिसत आहे ते खरे, असा संभ्रमात आम्ही पुढे निघालो। गावाकडून निघालेला रस्ता जिथे हम रस्त्याला मिळत होता, त्या वळणापाशी एक दृश्य दिसले। 20-25 बायका पुरुषांचा एक तांडा गावाच्या दिशेने येत होता। सारे जण बरेच अंतर चालून आलेले असावेत। कुणाच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता की कसली चिंता दिसत नव्हती। साऱ्यांचे चेहरे प्रसन्न होते। आपापसात बोलत हास्य विनोद करत ते येत होते। बायकांनी तांबड्या पिवळ्या काठांची भडक लुगडी नेसली होती। केसांचे बुचडे होते। पुरुषांच्या डोक्यावर मळकी वस्त्रे गुंडाळलेली होती। गुडघ्यापर्यंत नेसलेल्या धोतराखाली दिसणारे त्यांचे पाय हरणाच्या पायासारखे काटकुळे आणि काटक दिसत होते। जाड जड चिखलाने भरलेली पायताने उचलत खांद्यावरली पोरे सावरत ते चालले होते। बरोबर 3-4 कुत्री होती
गाढवे होती. त्यांच्या पाठीवर बोचकी, सुपे, टोपल्या आणि कोंबड्या होत्या. कुंची घातलेली 2 पोरे एका सामान लादलेल्या गाढवावर सामानातच बसवली होती. कुठून आली आणि कुठे चालली होती ही सारी? त्या वळणावरचे एक भले थोरले पिंपळाचे झाड पाहून तांडा थबकला. पाठीमागून ओहोळ खळखळत होता. त्या उघड्या माळावरच आता हे सारे जण आपला तळ ठोकणार होते. कुण्या एका मुलीने एक फाटका झेंडा ठोकून रोवला. पाले उभारण्याचे काम सुरू झाले. बायांनी 3 धोंडे मांडले. चुली पेटल्या. कालवणे खदखदू लागली. तान्ही खेळू बागलू लागली. त्यात कुत्र्याचे भुंकणे, कोंबड्याचा कलकलाट. आता आभाळ स्वच्छ होते. निळे झुळझुळी दिसत होते. वारा शांत होता. ऊन सर्वत्र पडले होते. अंग गोळा करून बसलेले पक्षी मोकळे झाले. पंख फडफडून त्यांनी आवाज केला. झाडांच्या सावलीतून बाहेर पडून ते चमकदार उन्हात आले. गवतात हिंडणाऱ्या तुरतुरू चालणाऱ्या लाव्हा पक्षामागे तांड्यातली 2 पोरे धावली. पावसाने गारपिटीने झोडपलेले म्हणून शेते उजाड झाली होती. फळबागा उद्ध्वस्त झाल्या होत्या. झाडे उन्मळून कोसळली होती. पण माणूस मात्र झेंडा रोवून जिद्दीने पाले उभारतच होता. पाठ आवडल्यास लाईक नक्की करा आणि आपल्या बालमित्रांना पण शेअर करा. आपलं पाठ्यपुस्तक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.